समुद्रामध्ये असलेले जे प्राणी आहेत त्यांचा अभ्यास करायचा तर प्रत्येक वेळेस समुद्रात जाऊ शकत नाही. मग आपण काय करतो की साधारणतः आपण त्यांच्या आर्टिफिशियल हॅबिटेट त्यांना तयार करून, म्हणजे ज्याला आपण ॲक्वेरियम म्हणतो, त्या ॲक्वेरियम ॲनिमल्सच्या बाबतीत. मग व्हॉट अबाउट द प्लांट्स? मग प्लांट्ससाठी साधारणतः आपण काय करतो की बॉटॅनिकल गार्डन्स जे आहेत हे आपण जनरली तयार करत असतात. बरेच वाघ सध्या घरी सुद्धा बसलेले असतील, बरोबर आहे का, पिंजऱ्यामध्ये कैद. असेच आळशी झालेले बरेच वाघ जे घरी बसलेले असतील त्यांनी आता पुन्हा अभ्यास चालू करावा. लक्षात नमस्कार, बायोलॉजी कट्टाच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचंच पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रो, आपण NCERT CBSE बोर्ड किंवा बोर्ड एक्झामिनेशनच्या असलेला जो पहिला टॉपिक आहे द लिव्हिंग वर्ल्ड, या साधारणतः टॉपिकचा जो सगळ्यात शेवटचा पार्ट आहे तो आपण पाहतोय. मागच्या 6 लेक्चर्समध्ये ज्या विद्यार्थ्यांनी बघितले नसतील ते मागचे 6 लेक्चर्स तुम्ही एकदा बघून घ्यावेत. या व्हिडिओच्या शेवटी 10 सेकंदासाठी त्या असलेल्या पहिल्या 4 व्हिडिओची लिंक मी इथे देईल. साधारणतः ती तुम्ही सुरुवातपासून बघितलीत तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तुमचा पहिला टॉपिक जो आहे द लिव्हिंग वर्ल्ड हा आपला पूर्ण होईल. ज्या विद्यार्थ्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी बायोलॉजी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करावं. बरेच विद्यार्थी माझं नाव सर्च करून त्याला सबस्क्राईब करत आहेत. त्यांनी तसं न करता बायोलॉजी कट्टाच्या याच असलेल्या जो यूट्यूबचं जे चॅनल आहे याला तुम्ही सबस्क्राईब करावं ही विनंती. पुढे जाऊयात विद्यार्थी मित्र. आपण साधारणतः या असलेल्या आजच्या लेक्चरमध्ये काय पाहतोय ते म्हणजे टॅक्सॉनॉमिकल एड्स. सो सगळ्यात पहिल्यांदा टॅक्सॉनॉमी म्हणजे काय हे आपण पाहिलंय, मागच्या लेक्चरमध्ये ते आपण शिकलोय. ओव्हरऑल क्लासिफिकेशन असलेल्या लिव्हिंग थिंग्सचं आपण क्लासिफिकेशन करणं याला आपण टॅक्सॉनॉमी म्हटलं, पण ऑन द बेसिस ऑफ देअर कॅरेक्टरिस्टिक्स. पण आता या लिव्हिंग थिंग्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स जर आपल्याला साधारणतः शिकायच्या असतील तर त्या लिव्हिंग थिंग्सला आपल्याला कुठेतरी कन्झर्व करून ठेवणं, त्यांना सुरक्षित ठेवणं हे गरजेचं आहे ऑब्व्हियसली. आणि त्याच्यानंतर मग त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे प्लांट्सच्या बाबतीत अभ्यास करायचा असेल तर प्रत्येक वेळेस आपण जंगलात जात नाही. ॲनिमल्सच्या बाबतीत अभ्यास करायचा असेल तर प्रत्येक वेळेस एखादा हम लोग अगर जंगल में चले जाए वहाँ पे जंगली शेर को ढूंढे और उसके ऊपर हम लोग स्टडी करतो, दॅट इज नॉट पॉसिबल. तर मग ह्या सगळ्या गोष्टी जर पॉसिबल होत नसतील तर मग आपण काय करतो, या असलेल्या वेगवेगळ्या स्पीसीजला आपण एखाद्या ठिकाणी नेऊन ठेवतो. साधारणतः ओव्हरऑल जर सांगण्याचं तात्पर्य तर या असलेल्या लिव्हिंग थिंग्सचं आपण कन्झर्वेशन करतो आणि नंतर यांच्या कॅरेक्टरिस्टिक्सवरून आपण त्यांच्या टॅक्सॉनॉमीचं म्हणजेच काय तर क्लासिफिकेशनचा साधारणतः स्टडी करतो. मग ओव्हरऑल या आजच्या टॉपिकमध्ये आपण बघतोय दॅट इज द टॅक्सॉनॉमिकल एड्स. मग याच्यामध्ये साधारणतः वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं प्लांट्सचं वेगवेगळं आपल्याला स्टडी करायचं असेल तर आपण यांचा हर्बेरियम तयार करतो. ॲनिमल्सचा स्टडी करायचा असेल तर झुलॉजिकल पार्क तयार करतो. किंवा बरेच असे ॲनिमल्स आहेत झुलॉजिकल पार्क्समध्ये आपण ॲनिमल्सला जिवंत ठेवतो आणि म्युझियममध्ये आपण काय करतो तर त्या मृत ॲनिमल्सचे साधारणतः असलेले जे काही पार्ट्स असतील, त्यांचे बॉडी पार्ट्स असतील किंवा बॉडी असेल, यांना आपण साधारणतः कन्झर्व करून ठेवत असतो. तो सगळ्यात पहिल्यांदा टॅक्सॉनॉमिकल एड्समध्ये तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल की असलेले जे लिव्हिंग थिंग्स आहेत सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतोय की कन्झर्वेशन करून ठेवण्यासाठी वेगवेगळे जे पक्षी आहेत किंवा वेगवेगळे जे ॲनिमल्स आहेत, मग यांच्यामध्ये बदक असेल किंवा यांच्यामध्ये साधारणतः क्रोकोडाईल्स असतील म्हणजे मगरी असतील, यांच्यासोबत काही डिअर्स असतील म्हणजे हरिण असतील, काळवीट असेल जे की अतिशय दुर्मिळ प्राणी आहेत. या सगळ्या प्राण्यांना आपण साधारणतः बघू शकत असाल की हे झुलॉजिकल पार्क्समधले सगळे असलेले जे आहेत ते व्हिडिओ आहे हा. तर साधारणतः अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण यांना कन्झर्व करून ठेवत असतो. झुलॉजिकल पार्क्समध्ये यांना आपण कन्झर्व करून ठेवत असतो. आणि ओव्हरऑल याच्यासोबत बघा काळविटाचा व्हिडिओ तुम्हाला इथे दिसतोय. याच्यामध्ये आपण साधारणतः पाहू शकतो की एका झुलॉजिकल पार्कमधला हा साधारणतः व्हिडिओ आहे. तिथं आपण या असलेल्या ज्या स्पीसीज आहेत यांना आपण कन्झर्व करून ठेवतो आणि त्यांच्या बाबतीत आपण अभ्याससुद्धा करत असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट हे झालं ॲनिमल्सच्या बाबतीत. मग व्हॉट अबाउट द प्लांट्स? मग प्लांट्ससाठी साधारणतः आपण काय करतो की बॉटॅनिकल गार्डन्स जे आहेत हे आपण जनरली तयार करतो. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॉटॅनिकल गार्डन्स आहेत. समोर गेल्यानंतर आपण पाहू सुद्धा की बॉटॅनिकल गार्डन्स म्हणजे नेमकं काय. मग बॉटनिकल गार्डन्स यांच्या बाबतीत आपण तिथे झाडं लावतो, या झाडांची साधारणतः आपण स्टडी करतो. याच्यासोबतच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय ती म्हणजे ॲक्वॅटिक ॲनिमल्सच्या बाबतीत आपण काय करतो की साधारणतः सीमध्ये असलेले, समुद्रामध्ये असलेले जे प्राणी आहेत त्यांचा अभ्यास करायचा तर प्रत्येक वेळेस समुद्रात जाऊ शकत नाही. मग आपण काय करतो की साधारणतः यांना आपण तिथून त्यांच्या असलेल्या हॅबिटॅटमधून तिथून उचलतो, त्यांच्या राहत्या घरातून उचलतो आणि त्यांना आपण काय करतो की साधारणतः आपण त्यांच्या आर्टिफिशियल हॅबिटॅट त्यांना तयार करून, म्हणजे ज्याला आपण ॲक्वेरियम म्हणतो, त्या ॲक्वेरियममध्ये आपण त्यांना स्टोअर करत असतो. आणि नंतर मग यांच्या असलेल्या लाईफ सायकल बाबतीत असेल, कॅरेक्टरिस्टिक्स बाबतीत असेल, या सगळ्याच गोष्टींचा आपण अभ्यास तिथे करत असतो. मग सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात, सगळ्यात पहिलं टॅक्सॉनॉमिकल एड आहे ते म्हणजे काय हर्बेरियम. हर्बेरियम म्हणजे काय असतं काय नेमकं या बाबतीत आपण या छोट्याशा पार्टमध्ये बघूयात. आता हर्बेरियम म्हणजे काय सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या. जो सायंटिस्ट होते ज्यांचं नाव होतं पिटन डे टॉरनफोर्ट, यांनी सगळ्यात पहिल्यांदा हर्बेरियम हा शब्द कॉइन केलेला आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला नीटच्या परीक्षेमध्ये हू कॉइन द टर्म हा प्रश्न तेवढासा विचारत नाहीत, पण विचारण्याचे चान्सेसही नाकारता येत नाहीत. म्हणून पिटन डे टॉरनफोर्ट
ह्यांनी साधारणतः आपण पाहू शकतो की हार्बेरियम हा पहिल्यांदा शब्द दिलेला आहे. आता हार्बेरियम म्हणजे काय, शब्द लक्षात घ्या. व्हॉट इज द मिनिंग ऑफ हार्बेरियम. हार्बेरियमचा अर्थ काय असतो की साधारणतः ड्राईड प्लांटच्या स्पेसिमन घेणं आणि त्या एखाद्या पेजेसवरती चिपकवणं, याला म्हणतो आपण हार्बेरियम. पुढच्या फोटोमध्ये आपण बघूयात की हार्बेरियम नेमकं असतं काय. आता इथे साधारणतः तुम्ही पाहत असणार बऱ्याच लोकांना खूप वेगवेगळ्या गोष्टी कलेक्शन करण्याची खूप मोठ्या प्रमाणात आवड असते. बरेच लोक शंख शिंपले कलेक्शन करतात, काही लोक वेगवेगळ्या असलेल्या छोट्या मोठ्या गोष्टी कलेक्शन करतात. तसंच बऱ्याच लोकांना जुन्या असलेल्या ज्या स्पीसीज आहेत, जुन्या असलेली जी झाडं आहेत, यांना साधारणतः कंजर्व करून ठेवणं, त्यांचा अभ्यास करणं याच्या बाबतीत खूप आवड असते. मग ही लोकं काय करतात की जंगलांमध्ये ज्या वेळेस रिसर्चसाठी जातात, तिथून झाडांच्या फांद्या असतील किंवा तिथं असलेले वेगवेगळे प्रकारचे झाडं असतील, या झाडांचे पार्ट्स ते तोडून आणतात आणि आणल्यानंतर ते काय करतात, एका पेजवरती, पर्टिक्युलर पेज असतो सायंटिफिक पेज, त्याच्यावरती आपण काय करतो, त्या स्पेसिमन जे आहेत आपण त्या चिटकवतो आणि चिटकवल्यानंतर कालांतराने वर्षानुवर्षे ह्या स्पीसीज आपण तशा कंजर्व करून ठेवत असतो. सो दॅट इज पर्टिक्युलर कॉल्ड ॲज हार्बेरियम. हार्बेरियम म्हणजे काय की ड्राईड स्पेसिमन. तुम्हाला जर एखाद्या वेळी पेपरमध्ये प्रश्न आला तर डेफिनेटली लक्षात ठेवा की हार्बेरियम म्हणजे काय की साधारणतः जे ड्राईड स्पेसिमन असतात, इथं आपण याची डेफिनेशन पाहिलेली आहे हार्बेरियमची की व्हॉट इज द मिनिंग ऑफ हार्बेरियम. दॅट इज द ड्राईड स्पेसिमन जे आहेत, ड्राईड प्लांट स्पेसिमन ज्या आहेत, ह्या साधारणतः आपण जर बघत असू तर त्या असलेल्या त्यांचं आपण कन्झर्वेशन करून ठेवत असू तर त्यांना आपण पर्टिक्युलरली हार्बेरियम म्हणत असतो. बरं, आता हार्बेरियममध्ये साधारणतः काय काय गोष्टी असतात किंवा काय आपण लिहून ठेवत असतो. सगळ्यात पहिल्यांदा हार्बेरियममध्ये काय करतो आपण, एक पेज घेतलं, त्याच्यावरती स्पेसिमन चिटकवून ठेवला. चिटकवल्यानंतर आपण त्याच्यावर सगळ्यात पहिल्यांदा लिहितो ते म्हणजे डेट, प्लेस आणि कलेक्शन. म्हणजे कोणत्या डेटला तो स्पेसिमन कलेक्ट केला गेलेला आहे, दुसरी गोष्ट कोणत्या प्लेसवरून तो कलेक्ट केला गेलेला आहे, आणि साधारणतः त्याचं कलेक्शन केल्यानंतर त्याला प्रिझर्व कुठं केलेलं आहे किंवा साधारणतः कंजर्व कुठं करून ठेवलेलं आहे. या तीन गोष्टी पहिल्यांदा त्या हार्बेरियममध्ये लिहिलेल्या असतात. दुसरी गोष्ट की त्याचं साधारणतः क्लासिफिकेशन म्हणजे आपण पाहिलंय की किंगडम कोणता येईल, याचा प्लांटी किंगडम येईल, बरोबर आहे का. मग याच्यामध्ये हायर प्लांट आहे, लोअर प्लांट आहे, कसं क्लासिफिकेशन आहे हे आपण साधारणतः तिथं त्याचं लिहून ठेवत असतो. अजून काय करत असतो, दॅट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लांट. म्हणजे काय, याची पानं कशी आहेत, कोणत्या प्रकारची पानं आहेत, कोणत्या प्रकारची फुलं आहेत, कोणत्या प्रकारची फळं त्याला येऊ शकतात, या कॅरेक्टरिस्टिक्सच्या बाबतीत सुद्धा आपण याच्या बाबतीत लिहून ठेवत असतो. त्याच्या लीफ आहेत, पानं नेमके पानांवरती कोणत्या प्रकारच्या व्हेन्स आहेत, किंवा फुलं आहेत, मग फुलं नेमकी कोणत्या कोणत्या प्रकारची आहेत, ह्या गोष्टी आपण त्याच्या बाबतीत बघत असतो. पुढे जाऊया, आपण पाहूया त्याचे लोकल नेम्स काय आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे लोकल नेम तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच वेळा आपल्याकडे लोकली काही गोष्टींना वेगळीच नावं दिलेली असतात. आपण दुसऱ्या ठिकाणी जातो त्यावेळेस त्याला वेगळीच काहीतरी नावं दिलेली असतात. अशा बऱ्याच वस्तू आहेत, बरेच प्राणी आहेत की ज्यांना तुमच्या असलेल्या गावात वेगळं नाव आहे आणि तुम्ही ज्यावेळेस बाहेर जाता त्यावेळेस तिथं सुद्धा त्या गोष्टींना वेगळं नाव आहे. मग ओव्हरऑल लक्षात घ्या की साधारणतः काही खाण्याचे पदार्थ असतात. ओव्हरऑल मग यांना आपण आपल्या घरी काहीतरी वेगळंच म्हणत असतो आणि बाहेर हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळतं अच्छा ही गोष्ट आहे का ती, तर त्यालाही वेगळं म्हणत असतो. जसं उदाहरणार्थ आपल्या घरी जर आपण ओव्हरऑल काही ठिकाणी ब्रेड पकोडा म्हणतात, त्याला ब्रेड पॅटीससुद्धा काही ठिकाणी म्हणतात, बरोबर आहे का. मग असं ओव्हरऑल सांगण्याचं तात्पर्य का की गोष्ट एकच असते पण लोकली त्याला काहीतरी वेगळं म्हणलं जातं आणि ओव्हरऑल त्याला काहीतरी वेगळं म्हणलं जातं. मग लोकल नेम आपण तिथं लिहून ठेवत असतो. दुसरी गोष्ट काय की साधारणतः कुणी कलेक्ट केलेलं आहे, ज्यांनी ते स्पेसिमन कलेक्ट केलं आहे त्याचं सुद्धा साधारणतः आपण त्या कलेक्टरचं नाव इथे आपण ॲड करू शकतो. लक्षात घ्या, कलेक्टर म्हणजे डिस्ट्रिक्ट कलेक्टर नाही, कलेक्टर म्हणजे ज्यांनी त्या गोष्टीला कलेक्ट केलं आहे त्याला आपण त्याचं नाव इथं आपण लिहून ठेवत असतो. पुढे जाऊया आता आपण की साधारणतः ओव्हरऑल या शीटच्या कॉर्नरला आपण त्याला लेबलसुद्धा करून ठेवत असतो. हे कुठं करायचं लेबलिंग, तर ह्या सगळ्या गोष्टी असं थोडी आहे की मदतच आपण कुठेतरी लिहिलं आणि त्याच्यावर स्पेसिमन चिटकवला म्हणजे पुढच्या वेळेस वाचायचं असलं तर ते स्पेसिमन काढायचा, तोडायचा, असं नाही. मग हे सगळं लेबलिंग आपण कुठं करतो तर त्या साधारणतः कॉर्नरमध्ये आपण हे सगळं लेबलिंग करत असतो. सो दिस इज ऑल अबाउट द हार्बेरियम. हार्बेरियम म्हणजे काय, ड्राईड प्लांट स्पेसीज यांचं आपण कलेक्शन करतो आणि त्यांना साधारणतः त्यांचा एक अल्बम बनवतो ज्याला आपण म्हणतो हार्बेरियम. याच्या बाबतीत आपण काय काय पाहिलं, अजून सगळ्यात महत्त्वाचं काय काय मेन्शन असतं. तुम्हाला एखाद्या वेळी प्रश्न विचारला जातो विच अमॉंग द फॉलोइंग थिंग इज मेन्शन्ड ऑन द हार्बेरियम, कोणती गोष्ट मेन्शन आहे. CET-मध्ये विचारलं जाऊ शकतं, नीटमध्ये विचारलं जाऊ शकतं, सोप्यात सोपा प्रश्न पण आपला चुकतो. मग डेट, प्लेस, कुठून कलेक्शन केलं आहे हे मेन्शन असतं. दुसरी गोष्ट की त्याचे असलेले पर्टिक्युलर इकॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स किंवा क्लासिफिकेशन मेन्शन असतं. त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लांट, कारण आपण कशासाठी अभ्यासतो, टॅक्सॉनॉमीसाठी, कॅरेक्टरिस्टिक्स टॅक्सॉनॉमीसाठी आपण अभ्यासतो. मग क्लासिफिकेशन करायचं तर कॅरेक्टरिस्टिक्स माहीत पाहिजे, मग त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहून ठेवतो. लोकल नेम आपण त्याचं साधारणतः लिहून ठेवतो, जिथून कुठून कलेक्ट केलं आहे, ज्यांनी कलेक्ट केलं आहे त्याचं सुद्धा नाव आपण त्याच्यावर लिहून ठेवतो. आणि ह्या सगळ्याच गोष्टी हे आपण कुठे लिहून ठेवतो तर एका कॉर्नरमध्ये लिहून ठेवतो. ह्या गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे लेबलिंग ॲट द कॉर्नर. पुढे जाऊयात
सेकंड हेड आहे तो म्हणजे बॉटॅनिकल गार्डन्स. तुम्ही जर कोलकाताला कधी गेलात तर तुम्हाला एक डेस्परेटली गोष्ट कळेल की बरेच असे बॉटॅनिकल गार्डन्स, म्हणजे कोलकातामध्ये एक फेमस बॉटॅनिकल गार्डन जे आहे तिथे आहे. आणि ज्या गार्डनमध्ये साधारणतः बनियान ट्रीज जे आहेत, बनियान ट्रीज म्हणजे काय की वडाची झाडं किंवा ओव्हरऑल अशी झाडं ज्या झाडांच्या फांद्या ह्या खाली लटकतात आणि नंतर त्याच्यापासून जर तुम्ही पाहत असणार तर त्याच्यापासून तयार काय होतं तर त्या मुळं तयार होतात, म्हणजे सपोर्टिव्ह रूट्स तयार होतात. मग लक्षात घ्या बॉटॅनिकल गार्डन्स जे आहेत, म्हणजे कोलकाताचं तुम्ही जर बॉटॅनिकल गार्डन पाहिलं असेल तिथं बनियान ट्रीच्या वेगवेगळ्या स्पेसीज जे आहेत. बनियान ट्री म्हणजे परत सांगतो वडाचं झाड, वडाच्या ज्या पारंब्या असतात ह्या इथं तुम्हाला लटकताना दिसत असतील. मग हे आहेत सगळे बॉटॅनिकल गार्डन. मग याच्यात काय स्टोअर करून ठेवायचं, याचा फायदा काय. आता प्रत्येक वेळेस प्रत्येक झाडाची पानं किंवा झाडाच्या फांद्या तुम्ही तोडून आणल्या आणि त्याचं हार्बेरियम तयार केलं आणि मग त्याचा अभ्यास करताय असं तर शक्य नाही ना. पण झाडांच्या लिव्हिंग असताना किंवा जिवंत असताना झाडांमध्ये काय क्रिया घडतात, काय मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीज घडतात, फोटोसिंथेसिस कसं घडतं यांच्यामध्ये, मग यांचे असलेले ज्या स्टेम आहेत त्या मॉडिफाय होऊन यांचे रूट्स कसे तयार होतात याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे, म्हणजे जेणेकरून हा अभ्यास भविष्यात आपल्याला कामात पडू शकतो. मग साधारणतः लक्षात घ्या हा अभ्यास करण्यासाठी आपण झाडांच्या स्पेसीज स्टोअर करून ठेवतो. म्हणजे जिथं स्टोअर करून ठेवतो आपण त्याला म्हणतो बॉटॅनिकल गार्डन. तुम्ही शब्द शिकला असतात, बॉटनी म्हणजे काय रे, द स्टडी ऑफ प्लांट्स, आणि झुलॉजी म्हणजे काय, द स्टडी ऑफ ॲनिमल्स. मग बॉटॅनिकल गार्डन्स म्हणजे काय की प्लांट्सला आपण जिथं स्टोअर करून ठेवतो त्या साधारणतः जागेला म्हणतो आपण बॉटॅनिकल गार्डन. लक्षात घ्या. मग आता बॉटॅनिकल गार्डनच्या बाबतीत जनरली आपण काय काय करतो. आता असं होईल का की झाडच उचलायचं, त्याच्या मागे एक पेज चिटकायचं आणि त्या पेजच्या कोपऱ्यात याचे सगळे नावं लिहायचे लाईक हार्बेरियम, असं शक्य आहे का, नॉट पॉसिबल. मग या परिस्थितीमध्ये आपण काय करतो की छोट्या प्लेट्स बनवत असतो. लक्षात घ्या छोट्या प्लेट्स बनवत असतो. त्या प्लेट आपण काय करतो या झाडांना चिटकवत असतो. तुम्ही कधीतरी रामोजी फिल्म सिटीमध्ये गेला असाल, तिथं बोन्साय ट्रीजचे खूप सुंदर त्यांनी कलेक्शन जे आहे ते केलेलं आहे. बोनाचा अर्थ काय असतो, बुटका. बोन्साय म्हणजे काय, वडाची झाडं पण त्याचा बुटका भाग, म्हणजे काय वडाचं मोठं झाड असतं पण त्याचं बुटकं स्वरूप कसं दिसेल त्याला म्हणतो आपण बोना. लक्षात घ्या. मग ओव्हरऑल एक गोष्ट काय की या झाडांच्या बाबतीत काय करतात, एक छोट्या ज्या स्टेनलेस स्टीलच्या असतील किंवा कुठल्या तरी अशा पाट्या बनवल्या जातात आणि त्या पाटीवरती त्या पाट्या या झाडावरती चिटकवल्या जातात आणि त्याच्यावरती पूर्ण त्याची माहिती जी आहे ही बॉटॅनिकल गार्डनमध्ये जनरली चिटकवलेली असते. ब्लॅक रंगाच्या पाट्या त्या झाडांवरती लावल्या जातात. एखाद्या वेळी गार्डनमध्ये जरी गेलात तुम्ही नॉर्मल तर त्या गार्डनमध्ये तुम्हाला दिसेल काही मोठ्या मोठ्या झाडांवरती ब्लॅक कलरच्या पाट्या लावलेल्या असतात. त्याच्यावरती लिहिलेलं असतं साधारणतः की हे प्लांट काय आहे, या प्लांटचं सायंटिफिक नेम काय आहे, क्लासिफिकेशन कसं आहे, किती वर्ष जुनं हे झाड आहे, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत. सो साधारणतः बॉटॅनिकल गार्डन म्हणजे तुम्हाला कळालं असावं. मग लक्षात घ्या की जिथे कुठे आपण प्लांट्सच्या वेगवेगळ्या स्पेसीज कलेक्ट करतो आणि वेगवेगळ्या स्पेसीज कलेक्ट करून आपण त्या तिथं ठेवतो, ग्रो करतो. पण कशा ग्रो करतो, ऑन द सायंटिफिक मॅनर. या सगळ्या गोष्टींना आपण काय म्हणतो बॉटॅनिकल गार्डन्स. बॉटॅनिकल गार्डन्समध्ये तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की काय काय त्या प्लांट्सवरती आपण एक ब्लॅक कलरची जनरली पाटी लावतो, त्याच्यावरती येलो कलरनी किंवा व्हाईट कलरनी आपण लेबलिंग त्याला करत असतो, त्या झाडाचं सायंटिफिक नेम लिहित असतो. साधारणतः त्या झाडावरती रिसर्च काय काय चालू आहे किंवा क्लासिफिकेशन कसं आहे हे आपण त्या झाडाच्या पाटीवरती लिहित असतो. सो दिस इज कन्सिडर्ड ॲज द बॉटॅनिकल गार्डन. पहिलं बॉटॅनिकल गार्डन जगात कधी चालू झालं, पहिलं बॉटॅनिकल गार्डन 1543 मध्ये. भारत स्वतंत्र कधी झाला, 1947. आणि पहिलं बॉटॅनिकल गार्डन कधी चालू झालं, 1543. जगात तुम्ही पहा आपल्या भारत देशामध्ये जनरली नंतरच्या सुरू असलेल्या गोष्टी म्हणजे काय, आपल्या 1947 आपण या गोष्टीत बिझी होतो की आपल्याला स्वातंत्र्य कसं मिळेल. त्या काळात जगात कितीतरी रिसर्च झालेले होते. सांगण्याचं तात्पर्य लक्षात घ्या की 1543 पहिलं बॉटॅनिकल गार्डन. लोकांचा किती शोध असेल, किती संशोधन असेल की त्यांनी 1543 पहिलं असं बॉटॅनिकल गार्डन तयार करून ठेवलं होतं. ऑब्व्हियस आहे ते भारतात तर झालेलं नसावंच. ते झालेलं कुठं होतं तर साधारणतः दॅट इज इन द इटली. लक्षात घ्या पहिलं बॉटॅनिकल गार्डन कुठे तयार झालंय, दॅट इज इन द इटली. ज्या माणसांनी हे तयार केलं होतं त्यांचं नाव होतं प्रोफेसर लुका घिनी. त्यांचं नाव काय होतं, प्रोफेसर लुका घिनी. यांनी पहिल्यांदा साधारणतः इटलीमध्ये असं बॉटॅनिकल गार्डन तयार केलं होतं. पुढे जाऊयात. याच्यानंतर बरेच मोठे मोठे बॉटॅनिकल गार्डन्स तयार करण्यात आले. इंग्लंडमध्ये खूप मोठं बॉटॅनिकल गार्डन तयार करण्यात आलं आहे. दॅट इज इन द पर्टिक्युलरली क्यू ऑफ इंग्लंड यांच्यामध्ये सगळ्यात मोठं लार्जेस्ट कलेक्शन असलेलं बॉटॅनिकल गार्डन, म्हणजे हजारो लाखो झाडांचं कलेक्शन केलं आहे अभ्यासण्यासाठी आणि ते त्या इंग्लंडच्या बॉटॅनिकल गार्डनमध्ये नेऊन ठेवण्यात आलं आहे. सो दॅट इज द लार्जेस्ट बॉटॅनिकल गार्डन विच इज प्रेझेंट इन द इंग्लंड पर्टिक्युलरली. लक्षात ठेवा. पुढे जाऊयात आपण. याच्यानंतर बघूयात दॅट इज द बायोडायव्हर्सिटी आणि व्हॉट इज द नीड टू कन्झर्व द बायोडायव्हर्सिटी. जैवविविधता. बघा एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला तर दुसरी गोष्ट जी आहे ती ऑटोमॅटिकली डाऊनफॉलवर येऊ शकते. म्हणजे काय की सिंह असेल, वाघ असेल यांचं जर प्रमाण खूप जास्त वाढलं
तर ऑब्व्हियसली आहे की जे हरिण असेल, जो ससा असेल किंवा रॅबिट आहे, डिअर आहे, यांची संख्या ऑटोमॅटिकली कमी होईल. कारण काय की असलेले वाघांची संख्या जास्त, सिंहांची संख्या खूप जास्त. तर हे नरभक्षी प्राणी आहेत किंवा साधारणतः आपण पाहिलं मागच्या दॅट आर द कॉर्निवोरस ॲनिमल्स. हे काय करतील रे, सामान्य असलेल्या किंवा बाकीच्या असलेल्या व्हेजिटेरियन ॲनिमल्सला किंवा हर्बिवोरस ॲनिमल्सला त्यांना खातील. आणि मग काय होईल, हरणांची संख्या आणि सशांची संख्या खूप ड्रॉपडाऊन होईल आणि असलेल्या सिंहांची वाघांची संख्या खूप जास्त वाढून जाईल. आणि एक वेळ असेल की साधारणतः त्यांना सुद्धा अन्न मिळणार नाही आणि असलेली जी तुमची बाकीच्या प्रजाती आहेत म्हणजे हरिण आहे, ससा आहे, यासारख्या प्रजाती नष्टच होऊन जातील. मग असं होऊ नये म्हणून जैवविविधता मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. बायोडायव्हर्सिटी मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. छोटी झाडं सुद्धा पाहिजे, तशी मोठी झाडं सुद्धा पाहिजे. हर्बिवोरस ॲनिमल्स आहेत तशी कार्निवोरस सुद्धा ॲनिमल्स पाहिजे. हा समतोल मेंटेन ठेवणं अतिशय जास्त गरजेचं आहे. म्हणून जगात विविधता आहे म्हणून साधारणतः आपण म्हणू शकतो की सगळं जग जे आहे हे व्यवस्थित सुरळीत चालू आहे. लक्षात घ्या, असं जर झालं वाघांची किंवा सिंहांची संख्या अतिशय कमी झाली, ड्रॉपडाऊन झाली आणि संपत गेली, मग अशा परिस्थितीमध्ये असलेली हरणांची संख्या, बाकीच्या सशांची संख्या, रानडुकरांची संख्या किंवा असलेल्या सगळ्या जनावरांची संख्या जे हर्बिवोरस आहेत, गवत खातात, यांची संख्या वाढेल. आणि यांची संख्या वाढल्यानंतर हे काय करतील, मॅक्सिमम जे ग्रीन प्लांट्स आहेत यांना खायला सुरुवात करतील आणि प्लांट्सची संख्या ड्रॉपडाऊन होईल. म्हणून ह्या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल मेंटेन राहावा याच्यासाठी बायोडायव्हर्सिटी अतिशय जास्त महत्त्वाची आहे. आपल्याला बायोडायव्हर्सिटी कंझर्व का करून ठेवायची, जैवविविधता का मेंटेन ठेवायची आहे, याचं सगळ्यात पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं, दॅट इज द इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी. इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी म्हणजे काय, तर याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला की वेगवेगळ्या प्रकारचे असलेले जेही ॲनिमल्स आहेत या दोघांचे कंझर्वेशन करणं गरजेचं आहे. मांसाहारी जास्त वाढू नयेत किंवा शाकाहारी जास्त वाढू नये, यांचा समतोल राहावा, याच्यासाठी कंझर्वेशन गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की साधारणतः पॉप्युलेशन एक्सप्लोजन होऊ नये. पॉप्युलेशन एक्सप्लोजन ऑर ओव्हर एक्सप्लॉयटेशन. पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं, वाघांची किंवा सिंहांची संख्या कमी झाली, ऑटोमॅटिकली पॉप्युलेशन एक्सप्लोजन होईल. कोणाचं, जे हर्बिवोरस ॲनिमल्स आहेत, हरणांची संख्या अचानक वाढेल, सशांची संख्या अचानक वाढेल, जिकडे तिकडे गेला ससे, हरणंच हरणं, ह्या सगळ्या गोष्टी दिसायला लागतील. म्हणून पॉप्युलेशन एक्सप्लॉयटेशन होऊ नये किंवा सोबत ओव्हर एक्सप्लॉयटेशन होऊ नये, पॉप्युलेशन एक्सप्लोजन होऊ नये, या दोन्ही गोष्टी होऊ नये म्हणून कंझर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी करणं अतिशय गरजेचं आहे. याच्यासोबत कंझर्वेशनमध्ये आपण ज्यावेळेस कंझर्वेशन करतो, वेगवेगळ्या प्रकारे आपण काय करतो की वेगवेगळ्या प्रकारचं कंझर्वेशन असू शकतं. पहिलं, कंझर्वेशनला स्लो डाऊन करणे, नंतर कंझर्वेशनला स्टॉप करणे, किंवा तिसरं असलेल्या गोष्टींना रिव्हर्स करणे. म्हणजे पहा की साधारणतः कंझर्वेशनमध्ये काय काय करू शकतो की ओव्हरऑल जे असलेलं बायोडायव्हर्सिटी आहे, म्हणजे सगळ्यात सांगण्याचं महत्त्वाचं तात्पर्य काय की यांची ग्रोथ जी आहे ही स्लो डाऊन झाली आहे आता. म्हणजे काय, रिप्रोडक्शन ॲबिलिटी कमी आहे. जे सिंह आहे, जे वाघ आहे, यांच्यामध्ये साधारणतः असलेली रिप्रोडक्शन ॲबिलिटी कमी असल्यामुळे यांचं मल्टिप्लिकेशन स्लो डाऊन झालं आहे. दुसरी गोष्ट, जसं तुम्ही पाहिलं असेल जुन्या काळामध्ये डायनासोर होते, पण आता तुम्ही घराच्या बाहेर पडले आणि अचानक डायनासोर आला, असं तर कधी होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय, काही अशा स्पेसीज असतात की ज्या डायरेक्टली स्टॉप होऊन जातात, त्यांचं मल्टिप्लिकेशन होणंच थांबून जातं. मग अशा कंडिशनमध्ये त्यांचं कंझर्वेशन करणं हे अतिशय जास्त गरजेचं असतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट काय की काहींच्यामध्ये काय होतं तर साधारणतः आपण त्यांना कंझर्व करून ठेवायला जातो तर त्यांचं असलेलं पॉप्युलेशन हे रिव्हर्स व्हायला जातं. म्हणजे जंगलातले प्राणी आपण उचलून आणून त्यांना कंझर्व करण्याचा प्रयत्न करू तर ते जंगलातच चांगले राहतात, ते कंझर्व केल्यानंतर चांगले राहत नाही. म्हणजे काय की एखाद्या वेळी आपण बायोडायव्हर्सिटीच्या नावाखाली त्यांना कंझर्व करण्याचा प्रयत्न करतो आणि असलेल्या सगळ्याच गोष्टी रिव्हर्स होतात. ओव्हरऑल पाहूयात की साधारणतः बायोडायव्हर्सिटीमध्ये कंझर्वेशन करायचं तर दोन प्रकारे कंझर्वेशन करू शकतात. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, या पूर्ण चॅप्टरमध्ये जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की बायोडायव्हर्सिटीमध्ये आपल्याला या प्राण्यांना कंझर्व करून ठेवायचं आहे. मग कंझर्व करायचं तर नेमकं कसं करायचं, दोन प्रकारे यांना कंझर्व करू शकतो. कंझर्व म्हणजे यांना सुरक्षित करायचं आहे. आता जगामध्ये तुम्ही पाहत असाल की वाघांची संख्या ही ड्रास्टिकली रिड्यूस होत होती मध्यंतरी. आता सुद्धा यावर्षी फक्त एक आनंदाची बातमी आहे की यावर्षी भारतात असलेली वाघांची संख्या थोडीफार वाढलेली आहे. पण मग अशा परिस्थितीमध्ये या वाघांचं संरक्षण करणं अतिशय जास्त गरजेचं आहे, बरोबर आहे का. मग या वाघांचं संरक्षण म्हणजे फक्त वाघच नाही, वेगवेगळ्या प्रकारचे खूप ॲनिमल्स आहेत ज्यांचं आपल्याला संरक्षण करणं, कंझर्वेशन करणं गरजेचं आहे. मग हे कंझर्वेशन करण्यासाठी महत्त्वाच्या दोन मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे इन सिटू कंझर्वेशन, दुसरी मेथड आहे ती म्हणजे एक्स सिटू कंझर्वेशन. म्हणजे काय, आता पहिली मेथड पाहूया आपण, ते म्हणजे इन सिटू कंझर्वेशन. या फोटोमध्ये बघा, साधारणतः लॉयन तुम्हाला जो आहे किंवा असलेला जो टायगर आहे, लॉयन आहे, टायगर आहेत, हे लोक काय करत असतील की साधारणतः असलेल्या स्वतःच्या जंगलामध्ये हे भटकत आहेत, बरोबर आहे का. टायगर जो आहे स्वतःच्या असलेल्या जंगलामध्ये, ज्याचा नॅचरल हॅबिटेट आहे तिथं तो भटकत आहे आणि आपण काय केलंय की त्या जंगलालाच डायरेक्टली प्रोटेक्शन दिलंय. म्हणजे काय की त्याच्या नॅचरल हॅबिटॅटमध्येच त्याला कंझर्व करून ठेवलंय. असलेल्या त्याच्या नॅचरल हॅबिटॅट म्हणजे जंगल, तिथेच त्याला ठेवलंय, पण आपण तो एरियाच प्रोटेक्ट केलाय. मग याला म्हणतो आपण इन सिटू कंझर्वेशन. ज्या परिस्थितीमध्ये तो होता
जो त्याचा लिव्हिंग हॅबिटॅट होता तिथंच त्याला कन्झर्व करणं, त्या एरियालाच प्रोटेक्ट करणं, याला म्हटलं आपण इन सिटू कन्झर्वेशन. बरोबर आहे का? जसं तुम्ही पाहिलं असेल ताडोबा व्याघ्र प्रकल्प नाव ऐकलं असेल. बरोबर आहे का? ताडोबा आता असलेले वाघ कुठं आहेत रे? जंगलातच आहेत. त्यांना आपण काय केलं? तिथंच कन्झर्व करून ठेवलं, इन सिटू कन्झर्वेशन. बरोबर आहे का? ज्याला म्हणतो आपण टायगर रिझर्व. जसं पेंच आहे, बरोबर आहे, याच्यासोबत भरपूर टायगर रिझर्व्स आहेत. बरोबर. मग तसंच ताडोबा हे फेमस आहे. मग तिथं काय केलं आपण? या वाघांना त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये एन्क्लोज केलं, ज्याला म्हणतो आपण इन सिटू कन्झर्वेशन. सेकंड मेथड असते ती म्हणजे एक्स सिटू कन्झर्वेशन. अशा प्रकारचे वाघ तुम्ही पाहिले असतील. जसं तुम्ही औरंगाबादला जर गेलात तर तिथे सिद्धार्थ गार्डन आहे. बरोबर आहे का? सिद्धार्थ गार्डनमध्ये तुम्ही गेल्यानंतर पाहिल्यानंतर तुम्हाला जाणवेल की अशा प्रकारचे वाघ तिथं बसलेले असतात. बरेच वाघ सध्या घरी सुद्धा बसलेले असतील. बरोबर आहे का? पिंजऱ्यामध्ये कैद, असेच आळशी झालेले बरेच वाघ जे घरी बसलेले असतील त्यांनी आता पुन्हा अभ्यास चालू करावा. लक्षात घ्या की हे वाघ आपण यांना काय करतो? त्यांना कन्झर्व तर करून ठेवतो, पण त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमध्ये केलं का? नाही. त्यांना काय केलं आपण? त्यांच्या नॅचरल हॅबिटॅटमधून इथं आणलं, कारण ते तिथे सुरक्षित नव्हते, त्यांना खायला मिळत नव्हतं, आणि मग इथं आणल्यानंतर त्यांना आपण इथं कन्झर्व केलं. आपण म्हणतो यांना झुलॉजिकल पार्ट. पण साधारणतः नॅचरल हॅबिटॅटच्या बाहेर आणून कन्झर्व केलं म्हणून म्हणायचं एक्स सिटू कन्झर्वेशन. इन सिटू म्हणजे आहे तिथेच कन्झर्व केलं. इन म्हणजे आत, आहे तिथेच आतल्या आत कन्झर्व केलं. इन सिटू कन्झर्वेशन स्वतःच्या नॅचरल हॅबिटॅट जिथं राहतात तिथून उचलून आणलं आणि आर्टिफिशियल घरात ठेवलं, याला म्हणायचं एक्स सिटू कन्झर्वेशन. इन सिटू कन्झर्वेशनचे मी तुम्हाला एक्झाम्पल्स चांगल्या प्रकारे सांगितलेत. जसं ताडोबाचा व्याघ्र प्रकल्प आहे, टायगर रिझर्व आपण त्याला म्हणतो. एक्स सिटू कन्झर्वेशनचं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं, दॅट इज द झूलॉजिकल पार्क. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या लक्षात ठेवायचे. याच्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे म्युझियम. आपलं सगळ्यात लास्ट बट नॉट लिस्ट दॅट इज द म्युझियम. म्युझियम म्हणजे काय? आता मला सांगा, प्रत्येक वेळेस तर असं होणार नाही की आता जसं डायनासोर आहे, डायनासोर हा एक्सटिंक्ट झालेला आहे, म्हणजे संपुष्टात आलेला प्राणी आहे. मग या प्राण्याला जर समजा आपल्याला स्टडी करायचं असेल, त्याचे जीन्स काय होते, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय होतं, यालाही स्टडी करणं गरजेचं आहे. मग अशा बऱ्याच गोष्टी काय केल्या जातात की ज्या म्युझियममध्ये स्टोअर करून ठेवल्या जातात. एखाद्या प्राण्याचा असलेला मोठाच्या मोठा शरीराचा ढाचा सापडला, बरोबर आहे का, त्याचे हाडच सापडले, आपल्याला ती कन्झर्व करून ठेवायची आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करतो? त्याला म्युझियममध्ये स्टोअर करून ठेवतो. जसं तुम्ही हॉलिवूडचा पिक्चर बघितला असेल, द नाईट ॲट म्युझियम. मग त्याच्यामध्ये काय होतं की सगळे जंगली प्राणी जे मृत पावलेले असतात ते ऑटोमॅटिकली जिवंत होतात. लाईक दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ म्युझियम. बरोबर आहे का? मग म्युझियममध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते की दोन प्रकारे आपण प्राण्यांना ठेवू शकतो. दोन प्रकारे. सगळ्यात पहिलं म्हणजे काय की आपण त्याला ओव्हरऑल या प्राण्यांना काय करतो आपण की असलेले जे स्पेसिमन आहेत, ड्राईड स्पेसिमन म्हणजे पहिल्यांदा प्राणी मृत होतो, त्याच्या शरीरातला असलेल्या आतमधल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढून घेतल्या जातात आणि त्याच्यामध्ये साधारणतः बाकीच्या नवीन गोष्टी म्हणजे ज्याला आपण आपल्या भाषेत भुसा म्हणू शकतो. बरोबर आहे का? तशा प्रकारच्या काहीतरी गोष्टी भरल्या जातात आणि नंतर मग हे काय केल्या जातात? साधारणतः स्टोअर करून ठेवले जातात. किंवा सेकंड थिंग काय आहे की असलेल्या स्पीसीज ज्या आहेत ना, ह्या फॉर्मल्डिहाइडचं एक वॉटर तयार केलं जातं, त्याच्यात स्टोअर केल्या जातात. पहिल्यांदा एक फोटो बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. बघा याच्यामध्ये साधारणतः बघा, या ज्या स्पेसीज आहेत यांना म्हणतो आपण स्टफ्ड स्पेसीज. म्हणजे काय की या स्पेसीजमध्ये आता हा ओरिजिनल हत्ती असेल, स्वतःच्या आयुष्यात कधीतरी हा ओरिजिनल हत्ती असेल, दिस इज कन्सिडर्ड ॲज अ म्युझियम. लक्षात घ्या, ओरिजिनल हत्ती असेल, त्याच्या शरीरातला असलेल्या सगळ्या गोष्टी आपण काढून घेतल्या, पण हत्ती कसा दिसायचा त्या काळात. मग ओव्हरऑल लक्षात घ्या की या हत्तीमध्ये काय केलं, सगळ्या शरीरातल्या गोष्टी काढल्या आणि त्याच्या शरीरात आपण काय केलं, ओव्हरऑल तर साधारणतः भुसा भरला किंवा बाकीच्या वस्तू त्याच्यामध्ये भरल्या आणि त्या हत्तीला स्वतःची पोझिशन दिली. त्याला म्हणतात स्टफ्ड स्पेसीज. म्हणजे काय की ज्या अशा वस्तू ज्या स्वतः होत्या, एक्झिस्टिंग होत्या, लिव्हिंग होत्या, या कधीतरी लक्षात घ्या, या लिव्हिंग होत्या, जिवंत होत्या, पण नंतर मृत पावल्यानंतर यांना स्पेसिमन म्हणून, स्टफ्ड स्पेसीज म्हणून आपण स्टोअर करतो. अशांना आपण म्हणतो जनरली दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ पर्टिक्युलरली आपण म्युझियम म्हणतो त्यांना. किंवा ह्या झाल्या एक गोष्ट. याच्यासारख्याच बऱ्याच अशा स्पेसीज असतात. बघा आता ज्या तुम्ही इथं पाहू शकता या फोटोमध्ये, याच्यामध्ये काय करतात की फॉर्मॅलिन नावाचं एक केमिकल आहे, फॉर्मॅलिन, ते त्या बरणीमध्ये भरलं जातं आणि जिवंत स्पेसिमन आणले जातात किंवा मृत झालेले स्पेसिमन आणले जातात. आता समजा एखाद्या प्रकारचा किंग कोब्रा साप तुमच्या एरियामध्ये सापडला. असं आहे का की तुम्हाला रिसर्च करायचं त्यावेळेस किंग कोब्रा आवाज दिला आणि किंग कोब्रा आला, त्याच्यावर रिसर्च करायला लागले? असं नाही होणार. मग किंग कोब्रा एखाद्या वेळी सापडला, समजा तुम्ही त्याला मारलंय, मारल्यानंतर ती स्पेसिमन काय करायचा, स्टोअर करून ठेवायचा. कसा स्टोअर करायचा? एक बरणी घ्यायची, त्याच्यामध्ये काय करायचं, फॉर्मॅलिन घ्यायचं, लक्षात घ्या, आणि ते फॉर्मॅलिन काय करायचं, त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्या फॉर्मॅलिनमध्ये ती स्पेसीज टाकायची. याला आपण साधारण म्हणतो स्पेसीज दॅट इज प्रिझर्वड इनसाइड द फॉर्मॅलिन. म्हणजे काय, हे सुद्धा एक मेथड आहे कशाची, फॉर द पर्टिक्युलरली कन्झर्वेशन मेथडची, स्टडी करण्यासाठीची. लक्षात घ्या 10 ते 40% फॉर्मॅलिन तुम्ही स्पेसीज स्टोअर करण्यासाठी वापरू शकता. ओव्हरऑल अजून एक गोष्ट काय, जे लार्जर ॲनिमल्स असतात, लार्जर ॲनिमल्स, बर्ड्स आहेत, मॅमल्स आहेत, मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी, बर्ड्स,
यांचं काय करतो आपण, शरीरातलं पूर्ण असलेलं मटेरियल काढून घेतो आणि नंतर मग त्यांना आपण काय करतो, तिथं काही दुसऱ्या वस्तू भरून त्यांना आपण व्यवस्थित ठेवत असतो, बरोबर आहे का. मग यांना म्हणतो आपण स्टफ्ड किंवा प्रिझर्व्ड स्पेसीज. एखाद्या जनावरांच्या बाबतीत आपण जर समजा त्याच्या शरीरातलं असलेलं मटेरियल पूर्ण काढून घेत असू आणि त्याच्यामध्ये भुसा भरत असून त्याची पोझिशन रिगेन करून त्याला ठेवत असू, अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या की साधारणतः त्यावेळेस त्या अशा पर्टिक्युलर गोष्टीला, या सायन्सला आपण म्हणतो टॅक्सोडर्मी. टॅक्सीडर्मी म्हणजे काय लक्षात घ्या. टॅक्सीडर्मी म्हणजे काय की आपण याला कशासाठी वापरतोय, टॅक्सॉनॉमिकल क्लासिफिकेशनसाठी, त्याचा अभ्यास करायचा आहे म्हणून. मग याला म्हणतो आपण टॅक्सीडर्मी. म्हणजे काय, डर्मा म्हणजे लेअर, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, असलेल्या वेगवेगळ्या ॲनिमल्सच्या डर्मल लेअर आपण स्टडी करतो, याला म्हणतो आपण टॅक्सीडर्मी. बरं, आता या सगळ्या स्पेसीजला मी तुम्हाला पहिल्यांदाही सांगितलं की यांच्या स्पेसिमन एक तर ड्राईड ठेवतो, स्टफ्ड स्पेसीस ठेवतो, त्याही दाखवल्यात. म्युझियममध्ये आपण पाहिलं फॉर्मॅलिनमध्ये काही स्पेसीस स्टोअर करून ठेवलो, त्याही मी तुम्हाला दाखवल्यात. ओव्हरऑल लक्षात घ्या या सगळ्या गोष्टी. याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची शेवट, लास्ट बट नॉट लिस्ट, दॅट इज द झुलॉजिकल पार्क आहे. आणि ओव्हरऑल याच्यानंतर जे एक छोटासा अजून पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. दॅट विल बी द लास्ट लेक्चर. आणि त्या लेक्चरमध्ये मी अतिशय महत्त्वाची एक अनाउन्समेंट तुमच्यासाठी करणार आहे डेफिनेटली. घरी राहा, सुरक्षित राहा. तोपर्यंत थँक्यू सो मच.